नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. बातम्या ही अत्यंत महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बांधील राहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही सरकार येवो प्रत्येक गोष्टीचं दीर्घकाळ लढावे लागले आहे. कोरोना योद्धा म्हणून गौरविल्यानंतर आज सत्यतेने त्यांना सन्मान जगण्यासाठी पुरेसे नंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी मागण्यासाठी लढा देत आहे, परंतु खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही. 12 दिवसाच्या संप काळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली. गेल्या 2-3 बैठका प्रशासनाने कृती समितीत चर्चा केली, तोडगा काढला, परंतु प्रत्यक्ष कारवाईला मात्र फारच विलंब लागत आहे. त्यातून मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमुळे 2 महिने वाया गेले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे लवकरच आचारसंहिता लागण्यामुळे आपल्यामध्ये चिंता व संतापाची भावना निर्माण झाली आहे. 21 तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर आपण 15 दिवसाची मुदत घेऊन आंदोलन स्थगित केले होते. ही मुदत संपत असताना आपण पुन्हा एकदा रणशिंग फुकत आहोत. शासनाने तातडीने कारवाई करून वरील गोष्टीचे आदेश काढावे तर कारवाई सुरू करावी, अन्यथा आपल्याला नाईलाजाने सणासुदीच्या दिवसामध्ये आंदोलन उतरावे लागेल असा इशारा आपण शासनाला देत आहोत. हमारी युनियन हमारी ताकद आहे. M.A. पाटील, सुभाष समित, दिलीप पुटाणी, कमळ पुरेकर, भगवानराव देशमुख, जीवन अंगणवाडी सेविका ताईला न्याय मिळालाच पाहिजे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.